श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. माणुसकीला बाजूला ठेवून जिवंत राहण्यापेक्षा माणुसकीचं रक्षण करणं यामध्ये जो आनंद आहे तो कुठेही पाहायला मिळणार नाही. माणुसकीचं नातं का टिकवणं महत्त्वाचं आहे. कारण जर आपण पाहायला गेलो, जेव्हा मनुष्य देह एखाद्या अडचणीमध्ये पाहायला मिळतो, त्यावेळेला समोरची व्यक्ती बघा प्रत्यक्षात आपल्याला बोलावते की मी अशा परिस्थितीमध्ये या कार्यामध्ये मी थांबलेलो आहे, मला संपूर्णपणे पुढे संकट प्राप्त झालेलं आहे, अडचणीमध्ये मी सापडलेलो आहे, मला मदतीसाठी प्रयत्न कर. मग जेव्हा आपल्याला ती व्यक्ती बोलावते की खरंच ती व्यक्ती एखाद्या कार्यामध्ये थांबलेली आहे, कुठेतरी अडचण झालेली आहे, मग तिथे आपल्याला माणुसकी दाखवणं गरजेचं आहे. जर आपण माणुसकीला लाथाडून जिवंत राहण्यापेक्षा माणुसकीचं रक्षण करता करता, ज्याप्रमाणे बघा प्रत्यक्षात एखादी व्यक्ती बघा रस्त्यावर आपल्याला अशी पाहायला मिळते की खरंच ती व्यक्ती आपल्याकडे काहीतरी मदत मागत आहे किंवा दुसऱ्या एखाद्या व्यक्ती बरोबर बघा प्रत्यक्षपणे संवाद करत आहे, भुकेलेली आहे, आपण पाहतो. परंतु ती व्यक्ती आपल्याकडून काही मागत नाहीये. ज्याप्रमाणे आपल्याला असं वाटतं की खरंच त्या व्यक्तीला मदत करावी, असं आपल्याला आतून वाटतं. परंतु आपलंच मन आपल्याला थांबवतं. बघा भाग कसा दिलेला आहे. ज्याप्रमाणे आपण आजारी असतो बघा, आजारी असल्यावर आपल्या घरातल्या लोकांना माहीत पडत असतं, आपल्या नातेवाईकांना माहीत पडतं, शेजारी पाजाऱ्यांना माहीत पडतं की नाही की आपण आजारी आहोत, आपण दवाखान्यामध्ये ॲडमिट झालेलो आहोत. मग आपण काय करत असतो, प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, कोण कोण भेटायला येतं हे आपण पाहत असतो. जर कोणी आपल्याला भेटायला आलं नाही तर त्यांच्यावर आपण राग ठेवतो. प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, 4-5 दिवस आपण हॉस्पिटलमध्ये आहोत, दवाखान्यामध्ये ॲडमिट आहोत, आणि तिथे बघा आपण ती काय पत्रिका छापत नाही, बरोबर की नाही. परंतु सर्वांना ज्यावेळी बघा कळतं, परंतु कोणी भेटायला येतं, कोणी भेटायलाही येत नाही. मग आपण काय विचार करतो, जर या व्यक्ती आपल्याकडे भेटायला येत नसतील तर उद्या त्यांच्या आयुष्यामध्ये जर असे काही दिवस आले किंवा त्यांच्यामध्ये काही आजार बघा प्रत्यक्षामध्ये दिसून आला तर आपण सुद्धा जायचं नाही, असा आपण विचार करतो. परंतु त्यांना सुद्धा काहीतरी कारण असेल ना, ते नाही आले, चालेल, काय हरकत आहे, असं आपण जर उत्तम प्रकारे जर विचार केला ना, तर मनामधला जो राग आहे ना तो बाजूला सरेल. आपण रागाला धरून चाललेलो आहोत, क्रोधाला धरून चाललेलो आहोत, परंतु आपल्याला त्याचं उत्तर मिळत नाहीये, बरोबर ना. उत्तर केव्हा मिळेल, जेव्हा प्रत्यक्षपणे आपलं मन शांत असेल. आता माणुसकीचं दर्शन, एखादा पशुपक्षी बघा, प्राणी जेव्हा आपल्या घरामध्ये असतो बघा, पाळलेला प्राणी असतो, पाळलेला पक्षी असेल, त्याला आपण न बोलता खायला देतो की नाही, त्याला न बोलता बघा आपण फिरायला नेतो, बरोबर की नाही. परंतु असाच एखादा पक्षी असेल किंवा प्राणी असेल,
आपल्याला रस्त्यावर सुद्धा पाहायला मिळतात. ते आपल्याकडून काही मागत नाही आहे, परंतु आपण त्यांना काही खायला दिलं ना, ते बघा जेव्हा आपण दिसू ना त्यावेळी ते आपल्या जवळ येतात. परंतु त्यांना बघा प्रत्यक्षातपणे एखाद्या वेळी आपण ओरडलो किंवा त्यांना बाजूला सांगितलं जा म्हणून, तर बघा ते बरोबर जातात, परत ते येत नाही आहे. ही शिकवण आहे. कारण का, पशु पक्षी गुणवंत ते असं कृपा करीती समर्थ. परंतु आपला देह असा आहे ना, आपल्याला कोणी सांगितलं नाही बाजूला हो, पुन्हा आपण तिथे येऊ. म्हणजे शिकल्या विन शहाणपण आले, ऐसे देखील ना ऐकले भूमंडळी. ही भूमिका आपल्यामध्ये आहे. म्हणून माणुसकीचं दर्शन, आपलं आयुष्य वाया घालवायचं नाहीये. आपल्याला सुद्धा मदत करणं खूप गरजेचं आहे. एखाद्याला मदत करणं स्वाभाविकच आहे हो. ज्या वेळेला आपण विचार करतो की या व्यक्तीला मदत करून मी आयुष्यात काय पुण्य कमावणार आहे, मला काय मिळणार आहे, मला काय मिळणार नाही हे पाहणं गरजेचं आहे. आता तू त्या व्यक्तीला मदत करतोयस, हा पुण्याईचा भाग आहे. कारण त्याच्या हृदयी सुद्धा तोच भगवंत आहे, तो भगवंत तुझ्या हृदयी आहे. मग शेवटी तू त्या व्यक्तीला मदत करतोयस हे प्रत्यक्षपणे तो भगवंत पाहतोय ना, परमेश्वर पाहतोय ना. जर बघा प्रत्यक्षपणे आपण पाहतोय पण मदत करू शकत नाही, मग विचार करा. एखाद्या वेळी बघा कोणीतरी आपल्या आजूबाजूला जे शेजारी असतात ते सांगून जातात की आम्ही 2 दिवस आम्ही गावाला जाणार आहोत, तर आमच्या घरातल्या ज्या कुंड्या आहेत त्यामध्ये पाणी टाका. आता आपण जर विचार केला, आपण जर म्हटलं नाही आम्हाला टाईम नाही, मग ते पुन्हा ते आपल्याकडे येणार नाही. आणि आपल्याला जेव्हा गरज पडेल तेव्हा ते सुद्धा काहीतरी कारण नक्की सांगतील. परंतु आपण जर त्यांना सांगितलं हो चालेल त्यात काय, आम्ही कुंड्यांना पाणी नक्कीच घालू. म्हणजे विचार करा, जर तुम्ही ज्या वेळेला कुठे बाहेर जाल तेव्हा त्यांना जर तुम्ही सांगितलं ते नक्कीच करतील की नाही. म्हणजेच त्यांनी जर बघा ज्या वेळेला आपल्या घरी कोणी मागायला आलं, बाबा आमच्या घरी पाहुणे आलेत 1 वाटी साखर द्या, तर नक्कीच आपल्या घरामधली असणारी साखर देतो की नाही, नक्कीच. मग ते पुन्हा रिकामी वाटी देतील का, नाही देणार. ती सुद्धा साखर घेतलेली साखर पुन्हा तीच वाटी भरून देतील. म्हणजेच काय, आपण एखाद्या व्यक्तीला ज्यावेळी कार्य करण्यास मदत करत असतो ना, त्यावेळेला काही पाहायचं नाही आहे की व्यक्ती गरीब आहे श्रीमंत आहे, ह्याला मदत करून काय मिळणार आहे, काहीच. मदत करून बघा उत्तम प्रकारे आपल्या देहामध्ये पुण्याई तर वाढेलच, त्याचप्रमाणे आपली शिल्लकसुद्धा जमा होईल. म्हणजेच विचार जर केला, माणुसकी नातं टिकवायचं आहे, ज्याप्रमाणे माणुसकीला तडा जाणार नाही, माणुसकी जगण्यामध्ये जो सत्यपणा आहे त्या सत्यामध्ये बघा आपल्याला आनंद कसा प्राप्त होईल हे पाहणं गरजेचं आहे. आणि जर आपण माणुसकी टिकवली नाही ना, तर आयुष्यात तुम्ही कितीही काही करा तरी शेवटी बघा लोक आपल्याला नावं ठेवल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे आपण काय विचार करू, अरे एवढं मी केलं तरी मला काहीच नाही, परंतु तू जे काही केलंस ते स्वतःच्यासाठी केलं, स्वतःसाठी केलंस ना, दुसऱ्यांसाठी तू काही केलेलं नाही आहे. जो दुसऱ्यांसाठी बघा उत्तम प्रकारे उभं राहतो, कार्याला मदत करतो, त्याचं नाव पूर्णपणे नावलौकिक होतं की नाही. परंतु जर आपण दुसऱ्यांना बघा मदत न करता आपण स्वतःसाठीच जर प्रयत्न करत असू, स्वतःच्या भल्यासाठीच जर आपण पाहत असू, मग शेवटी आपल्याला कितीही जरी मोठं बक्षीस मिळालं तरी नावारूपाला आपण येणार नाही. आपण नावासाठी कुठलंही कार्य करत नाही आहे, तर प्रत्यक्षात माणुसकी हे नातं टिकवण्यासाठी आपण कार्य करणार आहोत. म्हणून समर्थ म्हणाले, माणुसकीला बाजूला ठेवून जिवंत राहण्यापेक्षा आहे ना,
माणुसकीचं रक्षण करता करता सत्याला कवटाळण्यातच आपल्याला आनंद वाटला पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.